हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण कटाची आमटी बनवणार आहे हिरव्या मिरचीची। पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी येतेच। इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेले। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते कटाची आमटी बनवायची। कोणी लाल तिखटाची हिरव्या मिरचीची बनवते, पण आमच्याकडे जास्त करून आहे ना हिरव्या मिरचीचीच आमटी आवडते सगळ्यांना घरात। आणि इथे एक कांदा मी कापून घेतलेला आहे, तो पण चांगला व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। थोडंसं सुकं खोबरं ह्याच्यामध्ये टाकून घेतले बघा, ते पण भाजून घ्यायचं चांगलं। खूप छान लागते कटाची आमटी हिरव्या मिरचीची। आणि इथे थोडा खडा मसाला घेतलाय, सगळं धना आणि लवंग, मिरी, एक विलायची घेतलेली आहे आणि थोडा तेजपत्ता घेतलेला। हे पण सगळं एकत्र भाजून घ्यायचं। आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतली थोडी। जास्त नाही भाजायचं हे खडा मसाला, थोडासाच असा गरम करायचा, नाहीतर मग करपट वास येतो। इथे चणा डाळ शिजवून घेतलेली आणि ही येळवणी। सगळा मसाला एकदम फाईन बारीक करायचा मिक्सरला। इथे कोथिंबीरीच्या मी थोड्याशा दांड्या पण घेतलेले, टेस्ट चांगली येते आमटीला। एकदम बघा असा बारीक मसाला केलेला आहे। चांगला तेलात परतून घ्यायचा आणि एकदम अशी झणझणीत आमटी होते मस्त खायला। जिरं टाकून घेतलंय थोडं। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। जास्त गरम तेलामध्ये नाही मसाला टाकायचा, मग काय होतं तेल वगैरे अंगावर उडत राहतं। थोडंसं कोमट तेल आहे तोपर्यंतच टाकून घ्यायचा मसाला, त्याच्यात थोडा कढीपत्ता। तुम्ही पण एकदा हिरव्या मिरचीची आमटी करून बघा, खूप छान लागते खायला, एकदम टेस्टी। आणि कधी पण आहे ना, आता गरमी चालू झाली ना, तर आमची आजी किंवा आई म्हणजे असं पहिलं बोलायचे की उन्हाळ्याचा दिवस असेल, जर आमटी वगैरे केली तर आहे ना त्याला पहिलं थंड पाणी टाकायचं। म्हणजे कसं आमटी बाहेर, आता पहिलं काय फ्रीज वगैरे नव्हतं, बाहेरच असायचे भाज्या वगैरे, म्हणून आजी वगैरे बोलायची की पहिलं थंड पाण्याचीच त्याला आहे ना फोडणी द्यायची, म्हणजे पाणी टाकून घ्यायचं, लगेच येळवणी नाही टाकायचं, मग आमटी काय होतं खराब होते। म्हणून कधी पण आहे ना आमटीला हे पहिलं थंड पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर येळवणी टाकायचं, म्हणजे आमटी खराब होत नाही। आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं पातळ। आम्हाला तर खूप आमटी लागते, अशी पहिली प्यायला लागते आमटी, नंतर भाताबरोबर खाणार मस्त लिंबू पिळून, खूप छान लागते खायला आमटी। करून बघा एकदा तुम्ही अशी कटाची आमटी हिरव्या मिरचीची। चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये। हे बघा बस एवढी पातळ आपल्याला भाताबरोबर खायला। हे बघा मस्त एकदम कशी छान तर्री आली आपल्या बघा भाजीला। कशी वाटली तुम्हाला माझी हिरव्या मिरचीची वाटणातली कटाची आमटी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। बघा बनवून झाले मस्त आपली आमटी, तर आपण कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। प्लीज आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।